मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये मराठी महापौर व्हावा यासाठी मराठी एकीकरण समिती आणि मनसेचा एल्गार डिंपल मेहता यांना विरोध आणि आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक। वडेट्टीवार धानोरकर वादामुळे चंद्रपूर पालिकेमध्ये सर्वाधिक 27 जागा जिंकूनही काँग्रेसला सत्ता स्थापनेत अडचणी। आज केसी वेणुगोपाल यांच्यासोबत होणार बैठक। भाजपकडून मुंबईतील महापौर निवडीच्या हालचालींना वेग। 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार। राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर। ठाणे महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौरांचा आज पदग्रहण सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर महापौरपदी तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील। राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित। सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता। सत्ताधारी पक्षांच्या सहमतीने निर्णय झाल्याची चर्चा। मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याचं निष्पन्न। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार होत्या लातूरला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावरती। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदेंच्या चिपळूण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रचार सभा। केवळ 3 दिवस उरल्यानं पुन्हा एकदा प्रचार शिगेला। अतिक्रमण कारवाई विरोधात नागपूर महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। हातगड्यांवरती कारवाई केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा। नागपूर महापालिका मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदानासाठी मिळणार भरपगारी सुट्टी। झेडपी आणि पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला होतंय मतदान। अमेरिकेकडून टॅरिफ कमी होताच भारतीय शेअर बाजारात उसळी। सेन्सेक्स 2413 अंकांनी तर निफ्टी 734 अंकांनी वाढला। ट्रम्प यांनी व्यापार कराराची घोषणा करताच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह। निवडणुकीत अडसर नको म्हणून पोटछाप मुलीला संपवलं। अपत्य निवडणुकीसाठी अडचण ठरल्यानं 7 वर्षीय मुलीची हत्या। नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या केरूर गावातली घटना। हायस्पीड रेल्वेमुळे मुंबई पुणे प्रवास आता अवघ्या पाऊण तासात। पुढील 5 ते 6 वर्षात हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता। भुयारी मार्गातून धावणार रेल्वे। चांदीच्या दरात सलग 3ऱ्या दिवशी घसरण। 3 दिवसात चांदीच्या दरात 1,44,000ची घसरण। चांदीचे दर प्रति किलो 2 लाखांच्या खाली। मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुश खबर। म्हाडाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती 120 घरांसाठी लॉटरी। 5 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी। राज्यात पुढील 3 दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज। तापमानात वाढ होण्याचीही शक्यता। तर नाशिक, अहमदनगर, नंदुरबारसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज। मुंबईची हवा पुन्हा झाली विषारी। मुंबईतील हवा निर्देशांकाची 200 कडे वाटचाल। चेंबूर आणि भक्ती पार्क परिसरातील हवा धोकादायक स्थितीत। कचरा करणाऱ्या मुंबईकरांकडून आता 100 ते 150 पट दंड आकारला जाणार। कचरा जाळल्यास 1000 ऐवजी आता 10,000चा दंड, तर राडारोडा केल्यास 25,000चा दंड। कचरा करणाऱ्यांवरती पालिकेच्या 353 कर्मचाऱ्यांची करडी नजर। सुरत-धुळे महामार्गावरती पुणे नवापूर एसटी बसचा भीषण अपघात। मागून आलेल्या भरधाव कंटेनरनं धडक दिल्याने एसटी समोरच्या ट्रकवर धडकली। चालक आणि वाहक गंभीर जखमी।
अमरावतीमध्ये कपिलवास्तू नगरात तलवारी घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीत कैद. 2 तलवारींसह एकाला अटक. दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा सत्कार. अमेरिकेसोबत व्यापार करार केल्याबद्दल अभिनंदन. दिल्लीत एनडीएच्या खासदारांच्या बैठकीवेळी सत्कार. अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ घटवलं. टॅरिफ 25% वरून 18%वरती. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या फोनवरील चर्चेनंतर ट्रम्प यांचा निर्णय. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असाही ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेनं टॅरिफ घटवल्यानं पंतप्रधान मोदींनी मानले डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार. मात्र रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याबाबत मोदींच्या पोस्टमध्ये कोणताही उल्लेख नाही. भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय. मुख्यमंत्री फडणवीसांची एक्स पोस्ट. भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात. फडणवीसांची प्रतिक्रिया.